नमस्कार. साहित्य तेज आणि त्यापासून मी 2 आकर्षक असे पदार्थ बनवणार आहे. गुळपापडीच्या वड्या आणि कणकेचे लाडू. गॅस चालू केला आहे. कढई तापत ठेवली आहे. त्याच्यामध्ये मी 3 वाट्या गव्हाची कणिक घातलेली आहे आणि कणिक कोरडीच भाजून घेते आहे. पहिले 2 मिनटं कणिक कोरडीच भाजून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडं तूप हळूहळू घालायचं आहे आणि कणिक भाजून घ्यायची आहे. आपण बेसनाचं पीठ कसं भाजतो थोडं थोडं तूप घालून, तसंच आणि त्याचप्रमाणे तितकंच खमंग असं आपल्याला कणिक भाजून घ्यायची आहे. आता मी परत थोडंसं तूप घालून घेत आहे. थोडंच आणि 1-2 मिनटं झाली की तूप घालायचं आणि परतवायचं आहे. कणिक आपल्याला पूर्णपणे मंद आचेवर भाजून घ्यायची आहे. जसजशी कणिक भाजून होईल तसतसा तिचा रंग बदलत जातोय. आता सध्या गुलाबी आलेला आहे, पण आपल्याला तो कणिक लालसर होईल, खमंग भाजून होईल इतपत भाजून घ्यायचं आहे. परत मी तूप घालून घेते आहे. ज्या वाटीनं मी कणिक घेतली आहे त्याच वाटीनं तूप आणि गूळ घेतलेला आहे. हे बघा, आपल्याला सतत असं झाऱ्याने कणिक भाजून घ्यायची आहे, हलवायची आहे. आता 1 वाटी घेतलेलं तूप संपलेलं आहे आणि अजून मला थोडंसं तूप लागणार आहे. कणिक भाजून घेते आहे मी. थोडंसं आता रंग पण बदलायला लागला आहे आणि आकाराने पण कमी झालेली आहे. दुसऱ्या गॅसवर मी कढई तापत ठेवली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घातले आणि ते गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी डिंक तळून घेते आहे आणि त्याच कढईमध्ये मी खारीक पावडर पण भाजून घेते आहे. कणकेमध्ये मी अजून थोडंसं तूप घातलेलं आहे आणि परतून घेते. आता आपली कणिक पूर्णपणे भाजून झालेली. मी गॅस बंद केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी 2.25 वाट्या गूळ घालून घेतलेला आहे. आता डिंक गार झाला आहे. मी त्याची खारिकेबरोबर पावडर करून घेते आहे. गूळ बारीक चिरून घेतलेला असल्याकारणानं तो विरघळतो आहे. कढईची उष्णता आणखीन गरम कणिक ह्याच्यामुळं गूळ विरघळतो. त्याच्यामध्ये मी 1 चमचा सुंठ पावडर घातली आहे, जायफळ घातलं आहे, आणखीन डिंक, आणखीन खारीक पावडर घातलेली आहे. आणि आता हे सगळं मिश्रण मी छानपैकी ढवळून घेणार आहे. म्हणजे कणिक, गूळ आणि हे सगळे आपण घातलेले पौष्टिक पदार्थ सगळे एकजीव होतील. हे बघा, तूप पण बरोबर आहे. आता खाली ताटलीला मी तूप लावून घेते आहे, म्हणजे आपल्या वड्या छान पडतील. तयार झालेले मिश्रण हळूहळू मी या प्लेटवर घालून घेते आहे आणि ते झारा उलटणं किंवा वाटीला खाली तूप लावायचं आहे आणि त्याने थापून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे मी थापून घेते आहे. आपलं मिश्रण थापून झालेलं आहे. त्याच्यावर मी सजावटीसाठी आणि पौष्टिकता वाढवण्यासाठी पिस्त्याचे काप घातलेत. तुम्ही सूर्यफूल, कलिंगड किंवा भोपळ्याच्या बिया पण घालू शकता. वड्या पाडून घेते आहे. वड्या छान पडतील असा अंदाज आहे माझा, कारण आत्ताच वड्या छान सुटायला लागलेल्या आहेत. वड्या पाडून घेतल्यानंतर मी जे घातलेले पिस्त्याचे काप आहेत ना, ते हाताने असे दाबून घेणार आहेत, म्हणजे ते पडणार नाहीत. हे बघा, थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे ते त्याला चिकटून राहणार आहेत. आता ही प्लेट मी 10 मिनटासाठी बाजूला ठेवणार आहे. उरलेलं जे मिश्रण होतं कढईमध्ये त्याचे मी लाडू बनवून घेते आहे. हे लाडू पण खूप खमंग होतात. अशा प्रकारे पाक न करता एकाच प्रकारच्या साहित्यापासून खुटखुटीत, रुचकर आणि आतून मऊ अशी जिभेवर चव रेंगाळणारी गुळपापडीची वडी तयार झालेली आहे आणि त्याच
पिठापासून, त्याच मिश्रणापासून खमंग आणि खुटखुटीत असे लाडू पण तयार झालेले आहेत। रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघा। व्हिडिओला आवडल्यास तुम्ही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, अभिप्राय कळवा। आमच्या या चॅनलवर आईवाचे लाडू आहेत, ओट्सचे लाडू आहेत, डिंकाचे पण लाडू आहेत। परत आपण भेटणारच आहोत। तोपर्यंत स्वस्थ रहा आणि आनंद लुटा। धन्यवाद।